दररोजप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा आपण निघालो आहे हिवाळी सहलीसाठी. एक नंबर आपला जो सियोनाचा ग्रुप आहे. सकाळचे वाजलेले आहेत, बघू शकतो तुम्ही. आता जस्ट ब्रह्ममुहूर्त संपून अशी पहाट होते. आमचे छोटे बंकी. हॅलो, मी अंशुल आहे. हॅलो हॅलो. साहेबांचं मागच्या ब्लॉगला पण अंधारात आगमन होतं, या ब्लॉगला पण अंधारात आगमन. ट्रिप मध्ये एक नवीन मेंबर ऍड झालाय. अंधार आहे, उजेडात रिव्हील केलं जाईल. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग शर्माजी. गुड मॉर्निंग. दरवर्षीप्रमाणे विपिन तिंगणे यांना मानाचा मुजरा आणि प्रथम पारितोषिक. मस्तपैकी पावसाचं वातावरण आहे. आपण आता क्विक निघू ताकी आपला प्रवास एक नंबरचा सुखरूप पार पडेल. मस्तपैकी सगळ्या गाड्या आल्यात आणि आपण निघतो आता पंचगणीला. चला ओके. मस्तपैकी साला दराप्रमाणे ह्यावेळी पण आपण हिवाळी ट्रिपला जात आहोत. एक नंबर. साला दराप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा आपण हिवाळी सहलीचं नियोजन केलंय. मस्तपैकी मंडई आणि आपण निघालोय पंचगणीला. ओ शर्मा जी, आपने जो ट्यूनिंग किया ना, ट्यूनिंग एक नंबर हो गया. ट्यूनिंग आपला पहिला हॉल्ट आपण कैलास भेळ सातारा हायवेला. याच टेबल वरती काहीतरी झालेलं माहितीये का, काही वर्षां अगोदर. कोणीतरी येणार होतं, आता कोणीतरी आलंय का आलंय ते, कोणीतरी आले का आले. हे बघा, हे आले. एक नंबर. जसं मगाशी आम्ही रिव्हील केलं ना, अंधारात होता आपला गौतमची आमच्यासोबत पहिली ट्रिप. धुक्यांचं पूर्ण चादर इथे पूर्ण पसरली आणि ह्याच्यामध्ये हातात गरम चहा म्हणजे नेक्स्ट लेवल. वेगळीच मजा. मस्तपैकी एवढा डोंगर भाग आहे, एवढा घाट सेक्शन आहे. तुम्ही पाठी बघू शकता. फुल धुकं धुकं धुकं, जागेपासून आपल्याला धुकं लागले. आतापर्यंत महाबळेश्वरला 7 ते 8 वेळा आलो. कधीच या जागेवरती आलो नाही. आपण सध्या कुठला पॉईंट आहे हा माहिती नाही. जवळजवळ इतका उंचावरती आहे मी. आणि आता खाली तुम्हाला दाखवतो. अशी खोल व्हॅली आहे आणि त्या व्हॅलीच्या एवढा डेंजर आहे पूर्ण, जे आपण आतापर्यंत रीलमध्ये बघत आलोय. मस्तपैकी खाली अशी धुक्यांची चादर आणि पण वरती खतरनाक. आता वाजलेले दुपारचे 2 आणि मस्तपैकी आमचा लंच झालाय. लंच कसा झाला अनफॉर्च्युनेटली दाखवू शकलो नाही कारण की खूप भूक लागलेली. आपण सध्या हे युसिकाला प्रॉपर्टी आपण उद्या कव्हर करू. आता क्विकली मी तुम्हाला दाखवतो की ह्या प्रॉपर्टीच्या समोर काय स्वर्ग आहे. असा हा डॅम आहे आणि मस्तपैकी फॉग होता. आता फॉग गेल्यामुळे थोडं इथे आता व्हिजिबिलिटी आली आहे आणि मस्त असा वेगळाच अनुभव. संध्याकाळचे वाजलेले आहेत 7:30. मस्तपैकी आपली बाकीची पलटण महाबळेश्वर वाई फिरायला गेलेली. मस्तपैकी आपण झोप काढली आणि आता त्यांचा कॉल आला, किती लोक आलेत आणि मस्तपैकी चहा हायटी चालू. मस्तपैकी ॲडव्हान्स बर्थडे सेलिब्रेशन. दिवस खूप मस्तपैकी असा संपला आणि आता सगळ्यांची जेवणं झालीत. टाकाटाक एकदम सगळे एकदम मस्तपैकी जेवून असे एकदम मस्तपैकी सुस्त झालेत आणि आता बॉन फायरची मजा घेऊन आपण आजचा दिवस तरी संपूया. उद्या सकाळी ब्रेकफास्ट करून पुण्याच्या दिशेने जाण्याचा प्लॅन आहे. मस्तपैकी मोरे साहेब म्हणतात हॅपी बर्थडे आणि मस्तपैकी आपली पार्टी झाली इथे आणि खतरनाक. हॅलो गाईज, हाऊ आर यू? आय होप यू आर डुईंग वेल. खतरनाक. सबस्क्राईब करा पण बोला. येस, मुंबईकर नीलला सबस्क्राईब करा.
मस्तपैकी तर खूप दिवसांनी खूप वर्षांनी इनफॅक्ट हा ग्रुप पुन्हा एकदा एकत्र आला आणि आणि मस्तपैकी मुंबईकर नीलचा बर्थडे 5 नोव्हेंबरला काय गिफ्ट द्यायचं ते पण सांगा. यस एक नंबर. गाडीमध्ये थार रॉक सांगितलं हिला बघू देते का नाही तर आपण आपली घेऊ. एक छोटीशी गाडी घेतलेली आहे तशी मी. मस्तपैकी छोटीची गाडी का रे तुम मिल गए किस्मत पे आए ना यकी उतर आई धूप में कैसे चांद में अमावस्या है आज. तर पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत रहा मुंबईकर नील सायनिंग ऑफ.